नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनच्या वतीने औद्योगिक प्रदर्शन आणि प्रदर्शन 15 ते 17 जानेवारी दरम्यान ठाण्यात भरवले जाणार आहे. सरकारच्या विविध खात्यांना आणि सार्वजनिक उपक्रमांना लागणाऱ्या एकूण वस्तूंपैकी 20% खरेदी ही लघु उद्योजकांकडून करण्याचा निर्णय तसेच आदेश सरकारने जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या कोसिया या राष्ट्रीय लघु उद्योग संस्थेच्या विद्यमाने ठाण्यात प्रथमच वेंडेक्स 2016 हे औद्योगिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध भागातून 120 लघु उद्योजक सहभागी होणार आहेत. तर या प्रदर्शनाला जोडून उद्योजकांच्या खास मार्गदर्शनासाठी विषयांची परिषदही आयोजित केली आहे. उद्योगाचे सुलभीकरण, आर्थिक सुधारणा विषयक वस्तू तसेच सेवा कर, तर कामगार विषयक सुधारणा आणि उद्योगासाठी कर्ज पुरवठा अशा विविध विषयांवर येथे चर्चा होणार आहे. तर नव्याने सुरू करणाऱ्या उद्योजकांसाठी नोंदणी केंद्रही येथे असे सुरू करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश असून विविध उद्योजक आणि तज्ज्ञांची येथे उपस्थिती लाभणार आहे. यावेळी अध्यक्ष डॉक्टर M.R. खांबेटे, P.S. आगवन, कार्यवाह निनाद जयवंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भारत सरकारच्या MSME मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणि कोसिया म्हणजे चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन्स या विविध संस्थांना एकत्र घेऊन लघु उद्योजकांना पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसीमध्ये कसा फायदा होईल. भारत सरकारच्या ज्या ज्या कंपन्या आहेत, विविध कंपन्या आहेत, ONGC असेल, इंडियन ऑइल असेल, कोकण रेल्वे, इंडियन रेल्वे, या सर्व ठिकाणी लघु उद्योजकांना कसं तिथे माल विकता येईल आणि जी पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी झालेली आहे 20% कायद्याप्रमाणे 20% हे लघु उद्योजकांकडनं विकत घ्यायचं आहे त्यांना. तर ते 20% सप्लायर्स त्यांना कसे मिळतील आणि या लघु उद्योजकांना कसा बिझनेस मिळेल आणि तिथे जे कमी शिक्षित मुलं आहेत त्यांना कशा नोकऱ्या मिळतील, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि इथे 120 स्टॉल्स आहेत. 120 जणांचा तिथे ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यातले लघु उद्योजक ह्याच्यामध्ये सहभागी होणार. काही प्रकारची एंट्री फी नाही आहे. एंट्री सगळ्यांना मिळणार आहे. कोणीही येऊ शकतं त्याच्यामध्ये. फक्त तिथे आम्ही बिझनेसमनचं व्हिजिटिंग कार्ड मागणार आहोत, कारण तिथे गर्दी नको आहे, नुसते बघ्यांची गर्दी नको. तिथे व्यवस्थित लोकांना काहीतरी उद्योग मिळावा, काहीतरी उत्पन्न मिळावं या दृष्टीने हा प्रदर्शन केलं जात आहे. आणि भारत सरकारने पहिल्यांदाच ठाण्यामध्ये यायचं कबूल केलेलं आहे आणि ठाण्यामध्ये पहिल्यांदाच प्रदर्शन. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. मुलुंड कॉलनीमध्ये खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मोतीबिंदू शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. मुलुंड कॉलनीमध्ये खासदार किरीट सोमय्या यांनी मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. शंकर टेकडी परिसरामध्ये हा उपक्रम राबविला गेला. तर भाजपच्या कार्यकर्त्यांचीही देखील या ठिकाणी या उपक्रमास उपस्थिती लाभली. परिसरातील जवळजवळ 110 स्थानिक नागरिकांनी या शिबिराअंतर्गत मोतीबिंदूची तपासणी करून घेतली. त्यामध्ये 24 नागरिकांना मोतीबिंदू असल्याचं निष्पन्न झालंय. खासदार किरीट सोमय्या यांनी स्वतः शिबिरास्थळी आपली उपस्थिती दर्शवली. तर नगरसेविका समिधा कांबळे यांनी नागरिकांच्या डोळ्यांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन हा उपक्रम येथे राबवल्याची माहिती S9शी बोलताना दिली आहे. पहिल्यांदा आपल्या चॅनलतर्फे मी सगळ्या मुलुंडवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. इथे शंकर टेकडीला आम्ही मोतीबिंदू शिबिर ठेवलेले आहे. माननीय खासदार यांच्यातर्फे हा कॅम्प चालवला जातो आहे. तर याच्यात 110 पेशंट झालेले आहेत आणि 24 आपले रुग्ण मोतीबिंदूचे आढळले आहेत. तसेच आम्ही चष्मे देखील फ्री ऑफ चार्ज दिले गेलेले आहेत. योगेश मोहावडे, S9 न्यूज, मुंबई. भारतीय जीवन विमा कंपनीने जीवन शिखर ही नवी पॉलिसी ग्राहकांच्या भेटीस आणली आहे. आपले व आपल्या कुटुंबियांचे भविष्य त्याचबरोबर जीवन हे उज्ज्वल व्हावे याकरिता भारतीय जीवन विमा निगम कंपनीने विविध प्रकारच्या पॉलिसी सुरू केल्या असून नागरिकही त्यामध्ये गुंतवणूक करतायत. LICने नवी पॉलिसी आता ग्राहकांच्या भेटीला आणली असून ती म्हणजे जीवन शिखर ही पॉलिसी. ही पॉलिसी सिंगल प्रीमियम प्लॅन असून त्यामध्ये रिस्क कव्हरही उपलब्ध आहे. 15 वर्षाची पॉलिसी असून 6 ते 45 वर्ष अशी त्यामध्ये वयाची अट आहे. तर मिनिमम मॅच्युरिटी 1 लाखाची या पॉलिसीची आहे. समजा या पॉलिसी धारकाचा 5 वर्षांमध्ये मृत्यू झाल्यास 10% रक्कम ही LIC कडून त्याला दिली जाणार आहे. त्याचबरोबर बँकेकडून रिस्क कव्हर उपलब्ध होत नाही, पण या पॉलिसीमार्फत उपलब्ध होईल अशी माहिती LIC कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये या पॉलिसीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी LICचे डिव्हिजन मॅनेजर पुनीत कुमार, मार्केटिंग मॅनेजर KG दर्जी, मोहकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर जीवन शिखर या एकमेव पॉलिसीमध्ये लोनची सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती या ठिकाणी दिली गेली आहे.
LIC ने आज एक अपना नवीन प्लान लॉन्च किया है जिसको हम जीवन शिखर का नाम दिया गया है। 837 प्लान नंबर है हमारा। ये क्लोज एंडेड प्रोग्राम प्लान है जो आज से 31 मार्च 2016 तक ही अवेलेबल है सेल के लिए। ये सिंगल प्रीमियम प्लान है इसमें कि प्रीमियम का 10 टाइम्स रिस्क कवर है और इस तरह इसमें जो इस प्लान के अंदर जो लोग इन्वेस्ट करेंगे उनको शुरू में 80C के अंदर और बाद में 1010D के अंदर जो मैच्योरिटी मिलेगी वो पूरी टैक्स फ्री प्लान की रिबेट मिलेगी। और इस प्लान को हम 6 साल से 45 ईयर्स तक के लोगों को हम सेल कर सकते हैं, लोग परचेज कर सकते हैं और बहुत ही अट्रैक्टिव प्लान है। अच्छा टैक्स फ्री रिफंड लेने के लिए मैच्योरिटी लेने के लिए LIC का एक बहुत अच्छा प्लान आया है। जो पहले हमारा प्लान आया था लास्ट ईयर जीवन शगुन और जीवन संगम, उसके बाद ये हमारा बहुत ही अच्छा लिमिटेड प्रीमियम प्लान है जिसको लोग लेकर एक अपना बेनिफिट फाइनेंशियल बेनिफिट इस पर ले सकते हैं। 10 टाइम्स रिस्क का 15 ईयर्स टर्म के लिए है। आज आपने 1 लाख रुपए जमा किया तो 10 लाख रुपए का रिस्क कवर पूरे 15 ईयर्स तक लगातार मिलता रहेगा, जो कि अपने आप में ही बहुत अच्छा एक बेनिफिट है जो इस प्लान के माध्यम से हमारे लोग ले सकते हैं। इस प्लान के अंदर लोन और सरेंडर की फैसिलिटी अवेलेबल है। पॉलिसी लेने के 3 माह बाद से ही आदमी लोन के लिए अप्लाई कर सकता है। सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ सिरियल पश्चात विश्रांतीची। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो, तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। Destination Thane, one of the most emerging cities on the planet. Perfect blend of infrastructure enveloped by nature with the most number of lakes within the city. The place blessed with plethora of educational, medical, shopping, religious and many other facilities. The cultural capital of Maharashtra. With a booming residential and commercial properties, the dream to walk to work is indeed a reality. Welcome to the 15th Real Estate and Housing Finance Expo, Property 2016 Thane, from 15th to 18th January, where more than 40 developers, 300 financiers, 20 banks and many more opportunities are waiting to be grabbed. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तर भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि मंदार केनी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे। ही राज्यस्तरीय अशी कबड्डी स्पर्धा असून ठाण्यातील सेंट्रल मैदानामध्ये ही खेळ भरवण्यात आली आहे। तर या स्पर्धेमध्ये राज्यातील पुरुष आणि स्त्रियांचे कबड्डी संघ सहभागी झालेत। काल आमदार धनंजय मुंडे यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली। तर आमदार धनंजय मुंडे यांनी अशा प्रकारच्या स्पर्धेतून खेळाडूंना एक प्रकारची खेळण्याची संधी, त्याचबरोबर कबड्डी या खेळाची जोपासना होत असल्याचं म्हटलं। उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं
आमदार धनंजय मुंडे यांनी मैदानावर दाखल होऊन खेळाडूंना खेळण्याकरिता शुभेच्छाही दिल्या. डाळीचे वाढते भाव लक्षात घेता तुरडाळीचा साठा बाहेर काढण्याकरिता 450 ठिकाणी छापा टाकण्यात आला असून केवळ 50 ठिकाणी शासनाने कारवाई केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर डाळीची फाईल उघडकीस आणून 13,000 मेट्रिक टन डाळीचा साठा जप्त केला असून केवळ 3,000 टन डाळीचा तेथील सरकारने लिलाव केला आहे. तर या ठिकाणी भाजपाच्या राज्यामध्ये दाल में कुछ काला असे म्हणण्यापेक्षा इथे तर पूर्ण डाळच काळी असल्याचं आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं. राज्यातील सर्व जिल्ह्याला एकत्रित करून या ठिकाणी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय कबड्डीच्या स्पर्धेचं आयोजन केलं. आदरणीय पवार साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या कबड्डीच्या स्पर्धेचं या ठिकाणी आमचे युवक अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी अतिशय देखणं आयोजन केलं. खरं तर कबड्डीच्या स्पर्धेला आणि कबड्डीला आत्ता कुठे या राज्यामध्ये आणि या देशामध्ये चांगले दिवस यायला लागले. क्रीडा क्षेत्रामध्ये आदरणीय साहेबांचं फार मोठं योगदान आहे आणि या क्रीडा क्षेत्राचं या ठिकाणी कबड्डीचं आयोजन करत असताना या ठिकाणी स्पर्धा खेळत असणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला साहेबांचं क्रीडा क्षेत्रातलं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच आठवणीत राहील. मी पुन्हा एकदा या ठिकाणी या माध्यमाच्या समोर आमचे विधिमंडळाचे सदस्य आणि युवकचे अध्यक्ष सन्माननीय निरंजन डावखरे यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलं. मी हा विषय सभागृहामध्ये मांडला. डाळीचा घोटाळा आम्ही सभागृहात सर्व पुराव्यानिशी या ठिकाणी उपस्थित केला आणि जी खऱ्या अर्थानं डाळीवरचे निर्बंध उठवण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतले ते डाळीची फाईल नव्हती हे आम्ही स्पष्ट केलं. जे छापे टाकले त्या छाप्यामध्ये राज्याच्या मंत्र्यांनी सांगितलं, अन्नपुरवठा नागरी बापटांनी किंवा आम्ही या ठिकाणी 13,000 मेट्रिक टन डाळ ही जप्त केलेली आहे, पण लिलाव मात्र 3,000 मेट्रिक टनाचाच या ठिकाणी ऑक्शन डाळीचं केलं. याचाच अर्थ ही दाल में कुछ काला नहीं तो पुरी दाल काली आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून आंध्र प्रदेशातील त्रिपुरारी बालसुंदरी ही देवी श्याम मटकर यांनी स्वतःच घरी बनवली आहे. श्याम मटकर हे गेल्या 3 वर्षापासून मार्गशीर्ष महिन्यात आपल्या राहत्या घरी विविध देवीची स्थापना करीत आहेत. वाढत्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी तीर्थस्थळी जाऊन देवीचे दर्शन घेणे हे शक्य होत नाही. यंदा श्याम मटकर यांनी आंध्र प्रदेशातील त्रिपुरा बालसुंदरी देवीची प्रतिकृती घरी साकारली आहे. मातीपासून मुखवटा तयार करण्यात आला असून इतर अवयव हे फायबर फोमपासून बनवले आहेत. सुवर्ण अलंकाराने नटलेली पुष्पसुमनांनी सजलेली तिच्या रुजलेल्या छटांची भक्तांना प्रसन्नतेची काया दर्शवणारी अशी ही कुमारी त्रिपुरारी बालसुंदरी आहे. शिवाय देवीचे सर्व अलंकार हे देखील त्यांनी घरीच तयार केलेत. 16 वर्षांची रुसलेली अशी कुमारिका ही देवी असून तिची आख्यायिका सर्व दूर अशी पसरली आहे. रुसलेल्या स्वरूपातील अशी ही देवी असून ती आपले लाड भक्तांकडून पुरवून घेते, तर तिचे रूपही अतिशय लाघवी असे आहे. परिसरातील नागरिक हे मोठ्या भक्तिभावाने आणि आवर्जून या देवीच्या दर्शनाकरिता येथे येत आहेत. हे सुमारे 6 वर्ष झाली मला आणि पहिल्यांदा जेव्हा कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा तिचं रूप पाहून मी खूप मोहित झालो होतो आणि तेव्हा मला तिने बहुतेक एक प्रचितीच दिली असेल की तू मला माझ्या घरी घेऊन चल आणि त्यातून मी तिला साकारलं. मी साकारलं म्हणण्यापेक्षा तिनेच मला साकारून घेतलं असं मी म्हणेन. आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील आपली महत्त्वाची 3.5 शक्तिपीठं आहेत. पहिला म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, नाशिकची सप्तशृंगी, माहूरची रेणुका आणि गेल्या वर्षी झाली ती एकविरा. आणि यंदा मी आंध्र प्रदेश मरकम प्रदेशातील एक त्रिपुरा बालसुंदरी जिचं वय वर्ष 16 आणि खूप हट्टी नटखट आणि तिला स्वतःला खूप सजवून घ्यायची आवड आहे आणि तिचं हट्ट पुरवलं नाही म्हणून ती रुसून बसलेली आहे. त्या रुसलेल्या रूपात पण ती इतकी नयनरम्य वाटते की बघणाऱ्याचं मन मोहून घेते आहे. तर ते रूप मी साकारण्यात यशस्वी झालो असं म्हणेन, कारण की लोकांच्या प्रतिक्रिया आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे तो खूप छान वर्षानुवर्ष वाढतच चाललेला आहे. आणि त्यातून गेली 2-1 वर्ष मला आलेला अनुभव म्हणजे जेव्हा तुळजापूर केलं होतं. योगेश मोहाडे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.